नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत असतो। मग या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय पाहतो तर आतापर्यंत ज्या काही TETच्या परीक्षा झाल्या त्या TETच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न त्याला आपण काय म्हणतो, PYQ म्हणतो, म्हणजे PYQ या ठिकाणी पाहत असतो। आता हे PYQ पाहणं का महत्त्वाचं आहे तर कुठल्याही परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा आधी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करावं लागतं तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करावं लागतं की बाबा कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारतात। की समजा आता जसं आपलाचं प्रकरण आहे की बाबा मनी व अर्थ, मग याच्यावरती आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले, कशा प्रकारचे प्रश्न विचारले, का तर इथून पुढे सुद्धा काय होणार आहेत, मनी व अर्थ यावरती अशाच प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत। जे आतापर्यंत विचारलं होतं तेच काय विचारणार आहेत, पुढेही विचारणार आहेत। म्हणून तुम्हाला PYQ पाहणं काय खूप महत्त्वाचं असतं। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश 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 हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा। आता काय सांगितलं आपल्याला, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य वाक्प्रचार निवडायला सांगितलं आहे। ठीक आहे, मग योग्य वाक्प्रचार काय पाहिजे, तमानं बाळगणे, 14वे रत्न दाखवणे, लोटांगण घालणे आणि जीवाचे रान करणे। मग या ठिकाणी काय 14वे रत्न दाखवणे, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी 14वे रत्न दाखवले। मग 14वे रत्न दाखवणे म्हणजे याचा अर्थ काय होतो, कधी कधी आपल्याला वाक्प्रचाराचा किंवा मनीचा अर्थ सुद्धा सरळ सरळ विचारला जातो। मग 14वे रत्न दाखवणे म्हणजेच काय, त्याचा अर्थ होतो खूप मार देणे। काय, खूप मार देणे असा काय होतो त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, प्रश्न विचारू शकतात की 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय, तर 14वे रत्न दाखवणे याचा अर्थ काय होतो, खूप मार देणे असा होतो। आता तुम्हाला बाकीचे पर्याय सुद्धा बघायचे आहेत, कारण पुढचा प्रश्न कदाचित काय असू शकतो, बाकीच्या पर्यायावरती असू शकतो। मग इतर पर्याय पहा, तमानं बाळगणे, मग तमानं बाळगणे याचा अर्थ काय होतो, परवा न करणे। ठीक आहे, त्याच्यानंतर लोटांगण घालणे म्हणजे काय, शरण जाणे, आणि जीवाचे रान करणे म्हणजे काय, खूप कष्ट करणे। तुम्हाला वाक्प्रचार असतील किंवा म्हणी असतील यांचे तुम्हाला अर्थ माहीत पाहिजेत। तुम्हाला जर अर्थ माहीत असतील तर वाक्यात उपयोग करणं काय होतं, सोपं जातं। ठीक आहे, म्हणून तुम्हाला यांचे काय माहीत पाहिजेत, अर्थ माहीत पाहिजेत। अर्थ माहीत असला तर आपण लगेच वाक्यात उपयोग करू शकतो, अर्थ माहीत नसला तर आपण यांचा वाक्यात उपयोग करू शकत नाही। ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2, आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। बघा, आता अशा प्रकारे एक आकृती दिली आपल्याला, म्हणजे अक्षर दिलेत आणि त्यांच्यापासून एक अर्थपूर्ण मन तयार करायची आणि त्या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे हे आपल्याला सांगायचे। म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला दोन काम आहेत। एक तर आपल्याला काय करायचे, अगोदर या अक्षरापासून व्यवस्थित क्रमाने लावून एक मन तयार करायची आणि त्याच्यानंतर त्या म्हणीचा अर्थ काय असं आपल्याला विचारलंय। मग एकापेक्षा दुसरा वरचढ, पण आता हे पर्याय वाचण्याआधी आपल्याला काय करावं लागेल, मन तयार करावं लागेल। मग राची घ ए ते ई ती राप याच्यापासून कोणती मन तयार होते, बघा पराचिंती ते ई घरा ही मन तयार होते। बघा, ठीक आहे, कोणती, पराचिंती ते ई घरा ही मन तयार होते। आणि मग या म्हणीचा अर्थ काय होतो पहा, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते। म्हणजे आपण जे दुसऱ्याचं व्हावं असं वाटतं आपल्याला ते आपलं होतं, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर। ठीक आहे, मग मन काय आहे, पराचिंती ते ए घरा, हे लक्षात ठेवू नका, याचा काय विशेष नाही। ठीक आहे, हे त्यांनी आपल्यासाठी रफ मटेरियल दिलं होतं। ठीक आहे, याच्यापासून कोणती मन तयार झाली, पराचिंती ते ए घरा। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पराचिंती ते ए घरा या म्हणीचा अर्थ काय होतो, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे काय होते, वाईट होते। पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा। देखल्या देवा दंडवत, देखल्या देवा दंडवत, योग्य मन काय आहे, देखल्या देवा दंडवत आहे। मग या म्हणीचा अर्थ काय होतो बघा, जेव्हा एखादी व्यक्ती समोर येते तेव्हाच तिची आठवण काढणे किंवा गरज पडेल तेव्हाच एखाद्याला मान देणे याला काय म्हणतात, देखल्या देवा दंडवत म्हणतात। ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, मन पण लक्षात ठेवायचे आणि त्या म्हणीचा अर्थ पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। कारण आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न हा अर्थावरती एक तर विचारला जातो। प्रश्न तुम्हाला सांगतो मी, 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात मनीवरती किंवा वाक्प्रचारावरती। ठीक आहे, ते 3 प्रकार कोणते आहेत, एक तर म्हणीचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, त्याच्यानंतर मन किंवा वाक्प्रचार पूर्ण करा, म्हणजे अर्धा दिला जातो आणि अर्धा आपल्याला पूर्ण करायला लावला जातो, जसा की इथं लावलाय। आणि तिसरा म्हणजे काय, मन किंवा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा। हे 3 पैकी एक प्रश्न आपल्याला विचारला जातो। म्हणजे याच्यावरती 3 पद्धतीने, अजून एक पद्धत आहे समानार्थाची मन निवडा किंवा समानार्थी वाक्प्रचार निवडा। ठीक आहे, पण तो बी कशावरून आपल्याला येतो,
तर सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला त्या म्हणीचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ माहीत पाहिजे. अर्थ माहीत असला तर आपण त्याच्या समानार्थी वाक्प्रचार शोधू शकतो आणि विरुद्धार्थी शोधू शकतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, अर्थ माहीत पाहिजे. अर्थ माहीत असला तर आपण त्याचा वाक्यात पण उपयोग करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? बघा काय सांगितलंय, भिन्न अर्थाचा वाक्प्रचार. मग भिन्न अर्थाचा विचारला जातो किंवा समानार्थी विचारला जातो किंवा विरुद्धार्थी विचारला जातो किंवा सरळ सरळ सारख्याच अर्थाचा. ठीक आहे, मग बघा भिन्न अर्थाचा, धाबेदन आणले, अंगाचा थरका फोडणे, पोटात गोळा येणे आणि अंगाचा तिळपापड होणे. मग याच्यामध्ये भिन्न अर्थाचा कोणता आहे, तर तो आहे अंगाचा तिळपापड होणे. कारण धाबेदन आणले म्हणजे सुद्धा काय, खूप घाबरणे किंवा धडकी भरणे. अंगाचा थरका फोडणे म्हणजे काय, भीतीमुळे शरीर थरथरणे म्हणजेच काय, अतिशय घाबरणे. आणि पोटात गोळा येणे म्हणजे सुद्धा काय, भीतीमुळे अस्वस्थ होणे किंवा खूप भीती वाटणे. आणि अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय, खूप राग येणे, अतिशय राग येणे. त्याला काय म्हणतो आपण, अंगाचा तिळपापड होणे. ठीक आहे, मग भिन्न अर्थाचं मन कोणते, याच्यामध्ये अंगाचा तिळपापड होणे काय भिन्न आहे. ह्या तिन्ही म्हणी काय आहेत, समान अर्थी आहेत. धाबेदन आणले, अंगाचा थरका फोडणे आणि पोटात गोळा येणे या सगळ्यांचा एकच अर्थ होतो काय, खूप घाबरणे किंवा खूप भीती वाटणे. ठीक आहे, पुढे जाऊया. 6 नंबर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा. मग आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो तारे तोडेल का? तारे तोडणे म्हणजे काय, काहीही बरळणे, काहीही बोलणे. कानाडोळा करणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. मग आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो दुर्लक्ष करेल का? दुर्लक्ष केल्यावर यशस्वी होईल का? नाही. मग आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करत आहे. जीवाचे रान करणे म्हणजे काय, तर जीवाचे रान करणे म्हणजे खूप कष्ट करणे किंवा अतोनात परिश्रम करणे किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. ठीक आहे, मग यशस्वी होण्यासाठी तो काय करत आहे, जीवाचे रान करत आहे म्हणजेच काय करत आहे, खूप कष्ट करत आहे. ठीक आहे, बघा मग तारे तोडणे म्हणजे काय, वेड्यासारखे किंवा अर्थहीन बोलणे. जसं की आजकालचे काही राजकीय नेते असतात, काहीही बरळतेत, तारे तोडणे. त्याला काय म्हणतो आपण आपल्या मराठी गावरान भाषेमध्ये, अकलेचे तारे तोडणे किंवा तारे तोडणे. ठीक आहे, म्हणजे काहीही बरळणे. कानाडोळा करणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणं. महत्वाचं आहे बरं का, हे परीक्षेमध्ये विचारले जातात. ग्वाही देणे म्हणजे काय, खात्री देणे किंवा साक्ष देणे. आपण म्हणत नाही का, आता समजा एखाद्याची सोयरीक जुळायची असली आणि मुलीकडचे शेजाऱ्याला विचारतात किंवा नातेवाईकाला विचारतात, बाबा मुलगा कसा आहे, तर हा काय म्हणतो, मुलगा, मी खात्री देतो तुम्हाला, मी ग्वाही देतो मुलाची. मग ग्वाही देणे म्हणजे काय, खात्री देणे किंवा साक्ष देणे. ठीक आहे, पुढे बघा. प्रश्न क्रमांक 7, धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धूम ठोकणे. धूम ठोकणे म्हणजे काय, वेगाने धावणे किंवा पळून जाणे. धूम ठोकणे म्हणजे काय, वेगाने धावणे किंवा पळून जाणे. वेगाने धावणे म्हणजे हे कोणत्या अर्थाने वापरलंय, पळून जाणे या अर्थाने वापरलंय. ठीक आहे, धूम ठोकणे म्हणजे काय, पळून जाणे. त्याच्यानंतर बघा इथं खूप मार देणे याच्यासाठी कोणती म्हण वापरली जाते किंवा कोणता वाक्प्रचार वापरला जातो, तर कणिक तिमणे. कणिक तिमणे म्हणजे काय, खूप मार देणे. कपडे धुणे, धोधवाने, हे असेच आपल्याला पर्याय त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर असेल. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आता फक्त प्रश्नपत्रिकाच भेटतील का, त्यांचे उत्तरं नाही भेटणार का, असे बरेच जण विचारतात. तर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित भेटतील. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तर सूची किंवा आन्सर की तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात, सर आतापर्यंत झालेल्या सगळ्या म्हणजे आतापर्यंत कधीपासून झालेल्या, तर परीक्षा कधीपासून चालू झाली होती, 2013 पासून. मग 2013 पासून आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात, सर प्रश्नपत्रिका नेमकं कोणत्या पेपरचे देणार तुम्ही आतापर्यंत झालेल्या, तर कोणत्या पेपरचे देणार, पेपर 1च्या पण देणार, त्याचबरोबर पेपर 2च्या पण देणार. मग दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आतापर्यंत सगळ्या झालेल्या भेटतील. 13 पासून जेवढ्या आता झाल्यात त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. कशा भेटतील, उत्तर सूचीसहित भेटतील. त्याच्यानंतर काही जण अजून विचारतात, सर फक्त प्रश्नपत्रिकाच देणार का, त्याच्यासोबत अजून काही देणार, तर त्याच्यासोबत आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा अभ्यासासाठी देणार आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल,
मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय डिटेल्स नोट तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षेमध्ये इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी हे जे काही आपले शालेय पुस्तक आहेत याच्यामधून सुद्धा आपल्याला काय केले जातात, भरपूर प्रश्न विचारले जातात. मग इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांच्या सुद्धा तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी दिल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील? 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? किंवा काही जण म्हणतात सर आम्ही फक्त याचाच अभ्यास केला तर परीक्षेमध्ये आम्हाला किती मार्क पडतील? तर तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त याचा अभ्यास केल्यावर किती मार्क पडतील? 100 पेक्षा जास्त मार्क पडतील. आणि 100 पेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही परीक्षा काय झाले, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. ठीक आहे. मग बघा याची किंमत किती आहे? तर 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्ही कुठं पाठवायचे बघा, तर आपला व्हॉट्सॲपला नंबर आहे 9689141630. हा आपला व्हॉट्सॲपला नंबर आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, असा मेसेज करायचा आहे. काय? स्कॅनर किंवा QR कोड असा मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवून दिलं जाईल किंवा QR कोड पाठवलं जाईल. मग तुम्हाला त्या स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे. किती रुपये पाठवायचे? पुन्हा एकदा ऐका, फक्त आणि फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. मग तुम्ही जे 139 रुपये स्कॅनरवर पाठवता त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट झाल्यावरती एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती शेअर करायचा आहे किंवा व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. ठीक आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाला की तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण स्टडी मटेरियल पाठवून दिलं जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये? तर ते PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच. कशावरती पाठवलं जाईल हे मटेरियल? व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे मटेरियल या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. दिलेली मन पूर्ण करा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. कुठे वाजवावी टाळी? बघा पर्याय क्रमांक 4 आहे वाजवावी टाळी. ठीक आहे. माहिती आहे, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही म्हण. ठीक आहे. मग या म्हणीचा अर्थ काय होतो बाबा हे पण लक्षात ठेवा. तर ज्या माणसाचे आपण अन्न खातो किंवा ज्याच्याकडून आपल्याला मदत मिळते त्या माणसाशी कृतज्ञ राहून त्याचे गुणगान गावे किंवा त्याच्याशी एकनिष्ठ राहावे. आता या ठिकाणी बघा कृतज्ञ शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला विचारला जातो. आपल्याला वाटतं आपण कालच्या का परवाच्या लेक्चरमध्येच पाहिले. मग कृतज्ञ या शब्दाचा अर्थ काय होतो, तर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा म्हणजे कोण असतो, कृतज्ञ असतो. आणि कृतज्ञ कोण असतो, केलेला उपकार विसरणारा. या 2 शब्दावरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. पुढे जाऊया 9 नंबर. वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? काय? वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता असं विचारलंय. मग वाऱ्यावर सोडणे, त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे, ओवाळून टाकणे म्हणजेच काय? वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय? त्याग करणे, सोडून देणे, मोक्कार सोडून देणे. ठीक आहे. त्याग करणे. फडशा पाडणे म्हणजे काय? सर्व संपवून टाकणे. वारा वाहणे म्हणजे काय? परिस्थिती बदलणे किंवा एखादी नवीन लाट येणे. आणि ओवाळून टाकणे म्हणजे काय? खूप प्रेम करणे किंवा अर्पण करणे. आपण म्हणत नाही का मी त्याच्यावरती माझा जीव ओवाळून टाकला किंवा जीव ओतून दिला. ठीक आहे. मग ओवाळून टाकणे म्हणजे काय? खूप प्रेम करणे किंवा अर्पण करणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे आणि नाक गळणे. आता या ठिकाणी बघा प्रश्न आपल्याला विचारला होता पण या ठिकाणी 2 वाक्यप्रचार योग्य आहेत. किती? 2 आहेत. कोणकोणते 2 आहेत बघा. हात टेकणे पण आहे आणि कान फुटणे पण आहे. हात टेकणे म्हणजे काय? नाइलाजाने माघार घेणे. एखाद्या आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्याला त्याच्यामध्ये यश येत नाही तर आपण काय होतो, बस आता बाद झालं बा, माझे हात टेकले. किंवा एखाद्या घरातला मुलगा बघा लई येडेवाणी करत असतो किंवा कसा तरी वागत असतो, व्यसनाच्या आहारी गेलेला असतो, काही काम करत नसतो. मग त्याच्या आईवडील काय म्हणतात, या पोरापुढं आमचे पार काय झाले, हात टेकलेत बाबा. ठीक आहे. मग हात टेकणे म्हणजे काय? नाइलाजाने माघार घेणे. आणि त्याच्यानंतर आपण एखाद्याला बघा 2-4 आवाज जर दिले, आपण 2-4 हाका एखाद्याला मारल्या आणि त्याला ऐकू नाही गेलं तर आपण काय म्हणतो, तुझे काय कान फुटले का, तुला किती वेळ झालं मी ओरडतोय. मग कान फुटणे म्हणजे काय होणे, तर बहिरा होणे किंवा कमी ऐकू येणे. ठीक आहे. मग हे 2 वाक्प्रचार आहेत. मग या ठिकाणी दोन्ही उत्तर असतात. ठीक आहे.
ज्यावेळेस असं होतं की एका पर्यायामध्ये 2 उत्तरं येतात, आता हा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, एका पर्यायामध्ये 2 उत्तरं बरोबर असतात, त्यावेळेस काय होतं, पहिले जी आन्सर की असते त्याच्यामध्ये या दोन्हीपैकी कुठलं तरी एक उत्तर बरोबर देतात ते, ठीक आहे, पहिल्या आन्सर कीमध्ये. आणि जी अंतिम उत्तर तालिका असते किंवा जी अंतिम आन्सर की असते तिच्यामध्ये ते काय करतात, तर हे दोन्ही उत्तर देतात. म्हणजे ज्याने 1 केलंय किंवा ज्याने 2 केलंय, दोन्हीपैकी तुमचं कुठलंही असलं तरी ते दोघांना पण काय करतात, मार्क देऊन टाकतात, ठीक आहे. कधी जर एकाच याचे 2 उत्तरं दिसत असेल तर, पण हे कधी जर एखाद्या विद्यार्थ्याने त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलं तर, ठीक आहे. म्हणून अशा छोट्या छोट्या चुका परीक्षेमध्ये होतात. कित्येक प्रश्न 2-3 प्रश्न तर रद्द होतात परीक्षेमध्ये, ठीक आहे. पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण ओळखा. काय, पळसाला पाने तीनच. बघा तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, समांतर असलेल्या अर्थाचे म्हणजे समानार्थी म्हणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगतात. मग पळसाला पाने तीनच म्हणजे काय, घरोघरी मातीच्या चुली. मग याचा अर्थ काय होतो, पळसाला पाने तीनच आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही म्हणीचा अर्थ काय होतो, तर सगळीकडे सारखीच परिस्थिती असते. यालाच काय म्हणतो आपण, पळसाला पाने तीन. म्हणजे कुठं जा पृथ्वी तलावरती पळसाला पानं किती असतात, 3च असतात. आणि घरोघरी मातीच्याच चुली असतात. आता चुली समजा बदलल्या, आता गॅस जागा घ्यायला लागली, पण ही जुनी म्हण आहे, ठीक आहे. मग सगळीकडे काय, सारखीच परिस्थिती असणे. बाकीच्या म्हणी बघा, अर्थ लक्षात ठेवा, कारण परीक्षेत विचारू शकतात. बळीतो कानपिळी म्हणजे काय, बलवान माणूस इतरावरती हुकूमत गाजवतो. पाचामुखी परमेश्वर, बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. पाचामुखी परमेश्वर म्हणजे जास्त लोक जे म्हणतायत ना की तेच आपण काय करायचं, खरं मानायचं, ठीक आहे. चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीला काय वाटतं, आपलं कृत्य उघडकीस येईल हे त्याच्या मनामध्ये सारखी दचकी भरलेली असते. कोणाला माहिती होतंय काय, कोणाला कळतंय का काय, मग हे काय, चोराच्या मनात चांदणं होतं, ठीक आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न, 12 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला. लाईक करायला कसं आहे, मोफत आहे. मग तुम्ही म्हणता सर मोफत आहे तर मग तुम्हाला काय फायदा लाईक केल्याचा, तर तुम्ही जर एक लाईक केलं मित्रांनो तर माझ्या मनाला समाधान वाटतं, मला आनंद वाटतो की बाबा आपण जे काही करत आहोत ते कुणाला तरी आवडतंय. तुम्हाला माहिती आहे आपल्याला एखादं जर आपण मस्त कसे दिसायला असू द्या, पण एखादं जर म्हणला ना अरे आज खूप छान दिसतो तर आपण 3दा आरशात जाऊन बघतो, अरे खरंच छान दिसतोय का. म्हणून काय, लाईक करत चला. याच्यामुळे काय होतं, मला प्रोत्साहन मिळतं मेहनत करायला, प्रश्नपत्रिकेचं वर्गीकरण करायला, त्यांची इतर माहिती घ्यायला मला काय वाटतं, मग आनंद वाटतो. कष्ट केलं तरी त्याचं काय जास्त ताण येत नाही किंवा ठीक वाटतं, चला लोक आपलं काय करतात, कौतुक करतात. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश डॅश योग्य वाक्प्रचार ओळखा. मग सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे निवले. काय, मग डोळे निवणे म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो, तृप्त झाले. म्हणजे ते प्रेक्षक तृप्त झाले व यांनी तेवढा अभिनय एवढा जबरदस्त केला की प्रेक्षकांचे डोळे काय झाले, तृप्त झाले. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे. मग काय बघा, याची म्हण काय होईल, गुरुची विद्या गुरुस फळली, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे बघा, आता पहिले पाढे 55 हा एक इथं आहे म्हण आहे. मग तिचं बघा, कितीही समजावले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येणे. बघा एखादा व्यसनी माणूस असतो, काय त्याला आपण किती वेळेस सांगितलं बाबा व्यसन करू नको, तो आपल्यापर्यंत काय म्हणतो, आपल्या तोंडा हो हो बाबा म्हणतो, खरंच वाईट असतं, आता मी अजिबात दारू पिणार नाही, दारूने लय नुकसान होतं, आजपासून मी दारू पिणार नाही. आणि परत आपण संध्याकाळी त्याला भेटलो तर तो काय असतो, फुल टॉय असतो. मग त्याला आपण काय म्हणतो, पहिले पाढे 55. म्हणजे कितीही समजावून सांगितलं तरी तो माणूस काय पूर्वस्थितीमध्ये येणार म्हणजे येणारच, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आड तिकडे विहीर ही पण म्हण आपल्याला भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारली जाते. मग याचा अर्थ काय होतो, तर दोन्ही बाजूनी संकट असणं, त्याला आपण काय म्हणतो, इकडे आड तिकडे विहीर, ठीक आहे. पुढेच पहा, सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखता. काय, सव्यापसव्य करणे म्हणजेच काय, यातायात करणे. आता सव्यापसव्य करणे याचा अर्थ काय होतो बघा, मग नको ते उठाठेव करणे किंवा खटाटोप करणे किंवा अतोनात यातायात करणे, हा काय होतो, सव्यापसव्य करणे याचा योग्य अर्थ होतो, ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 15, सरकारी आदेशाचे डॅश डॅश तिला चांगलेच महागात पडले. ऑप्शन दिलेत, हस्तक्षेप करणे, विडा उचलणे, पायमल्ली करणे आणि राम म्हणणे. मग सरकारी आदेशाची पायमल्ली करणे तिला चांगलेच महागात पडले. मग पायमल्ली करणे, इथं शब्द चुकलाय, पायमल्ली करणे म्हणजे काय, हेटाळणी होणे किंवा हेटाळणी करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हस्तक्षेप करणे म्हणजे काय, तर एखाद्या कामामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हस्तक्षेप करणे. विडा उचलणे म्हणजे काय,
प्रतिज्ञा करणे आणि राम म्हणणे म्हणजे काय, मरणे. भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे, राम म्हणणे म्हणजे काय, याचा अर्थ निवडा, योग्य अर्थ सांगा. ठीक आहे. मग राम म्हणणे म्हणजे काय, तर मरणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे, वाक्य प्रकार ओळखा. आता इथं बघा काय झालंय, वाक्य प्रकारचा प्रश्न आला. हे काय झालं असणार, प्रश्न टाईप करता करता हे वाक्य प्रकार आपल्याला वाक्य प्रकारासारखं वाटलं असणार आहे, म्हणून हा वाक्य प्रकारामधला प्रश्न आलाय. दुसऱ्या प्रकरणातला प्रश्न इथं आलाय, पण काही हरकत नाही, कुठूनही आला तरी आपल्या परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला करावंच लागणार आहे. ठीक आहे. मग ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग हे कोणतं वाक्य आहे, मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि वाक्य संकलन. मग आता बघा या ठिकाणी ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे, हे कोणतं वाक्य आहे, हे केवळ वाक्य आहे. मग केवळ वाक्याचं मध्ये काय असतं बघा, त्याच्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असेल तर ते वाक्य काय असतं, केवळ वाक्य असतं. हे वाक्य प्रकार याच्यामध्ये आपण अतिशय डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर बघून घ्या, आणि नसेल पाहिलं तरी काही हरकत नाही, आपण पुन्हा वाक्य प्रकारावरती पुन्हा लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. पुढे बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. मग आपल्या कोर्समध्ये किंवा आपल्या बॅचमध्ये आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा रेकॉर्डेड करण्याचा उद्देश का, तर रेकॉर्डेड करण्याचा उद्देश काय की बाबा सगळ्यांना एकाच वेळेवर पाहणं शक्य होत नाही, त्याच्यामुळे आपण लाईव्ह घेणार नाही. हा काय असणार आहे, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. का, तर सगळ्यांना एकाच वेळेस पाहणं शक्य होत नाही. रेकॉर्डेड कोर्सचा फायदा काय असतो की तुम्ही तो तुमच्या वेळेनुसार केव्हाही पाहू शकता. त्याच्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्ही एखादं प्रकरण कितीही वेळा पाहू शकता, हे बंधनं नसतात रेकॉर्डेडला, म्हणून आपण रेकॉर्डेड घेत आहोत. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, तर यामध्ये बघा आपल्या TET परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 विषय या ठिकाणी काय केले जातील, घेतले जातील. आता विषय कसे शिकवले जातील बघा, म्हणजे तुम्हाला कोर्समध्ये या 2 विषयाचं काय काय दिलं जाईल बघा. तर प्रकरणानुसार काय असेल, लेक्चर असेल, त्याच्यानंतर काय असतील, प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स, म्हणजे आपल्या लेक्चरची जी नोट्स असते ती नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर झाल्यावर अपलोड केली जाईल. त्याचबरोबर प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा अपलोड केली जाईल. काय केली जाईल, ऑनलाईन टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड केली जाईल, म्हणजे तुमचा अभ्यास किती झाला त्याचा सराव सुद्धा तुमचा त्या ठिकाणी करून घेतला जाईल मित्रांनो. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे 2 विषय आहेत आपल्याला, हे 2 विषय आपल्यासाठी किती मार्काला आहेत परीक्षेमध्ये, 60 मार्काला आहेत. मग आपला कोर्स केल्यावरती तुम्हाला 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची हमी आपण देतोय किंवा गॅरंटी आपण देतोय, खात्री आपण देतोय. ठीक आहे. का खात्री देतोय 50 पेक्षा जास्त मार्काची, कारण बघा आपण करणारच तेवढं. प्रकरणानुसार काय असतील, तुम्हाला लेक्चर असतील, त्याच्यानंतर बघा तुम्हाला स्पेशल नोट्स असतील, त्याचबरोबर आपला अभ्यास किती झाला आहे, प्रकरण आपण पाहिलं पण आपल्याला किती कळालं हे पाहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याची ऑनलाईन टेस्ट सुद्धा असेल त्या प्रकरणावरची. ठीक आहे. मग ही बॅच किंवा हा कोर्स कोणासाठी फायद्याचा आहे असा तुम्हाला प्रश्न पडतो. मग हा कोणासाठी फायद्याचा आहे की ज्याला पेपर 1 द्यायचा आहे त्याच्यासाठी पण आहे, ज्याला पेपर 2 द्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे, म्हणजे दोन्हीसाठी सुद्धा हा काय आहे, अतिशय उपयुक्त आहे. का अतिशय उपयुक्त आहे, तर तुम्हाला माहिती आहे पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, हे 2 विषय काय आहेत परीक्षेला, तर हे 2 विषय परीक्षेला अनिवार्य आहेत, म्हणजे काय आहेत, कंपल्सरी आहेत. मग तुमचा कुठलाही विषय असू द्या, तुमचा कुठलाही पेपर असू द्या, मराठी व्याकरण आणि बालमानसशास्त्र हे विषय काय तुम्हाला कंपल्सरी 60 मार्काला आहेत. मग तुम्ही मराठी हिंदी घ्या, मराठी इंग्रजी घ्या, किंवा पेपर 2 ला गणित विज्ञान घ्या, समाजशास्त्र घ्या, काहीही घ्या, हे 60 मार्काचे हे प्रश्न काय तुम्हाला सगळीकडे सारखेच असणार आहेत, सगळीकडे हे विषय आहेतच. ठीक आहे. म्हणून तुम्हाला यांची जास्त काय करायची, तयारी करायची. तुम्ही हे 2 विषयाची तयारी करा, हे 2 विषय तुम्हाला परीक्षा सहज पास करून देते. ठीक आहे. म्हणजे TET परीक्षा पास करण्याची गुरुकिल्ली कशाला म्हणतात, तर ती या 2 विषयाला म्हणतात. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर 1000 रुपये किंमत आहे. पण तुम्हाला 1000 किंमत सांगितली की लगेच तुम्ही काय म्हणता, सर काही ऑफर आहे का, तर हो मित्रांनो, तुमच्यासाठी काय आहे, स्पेशल ऑफर चालू आहे आपली सध्या. मग ऑफरनुसार फक्त तुम्हाला किती रुपयाला भेटेल, आपली बॅच 499 रुपयाला भेटेल. अधिक याच्यामध्ये काहीतरी 23 रुपये किंवा 24 रुपये ॲड होतात, म्हणजे तुम्हाला असं काहीतरी 522 किंवा 523 रुपये, आपण राऊंड फिगर पकडू, 523 रुपये तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, पेमेंट करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे 499 आपले, त्याच्यामध्ये GST वगैरे इतर चार्ज, इंटरनेट हँडलिंग, प्लॅटफॉर्म फीज, हे सगळं मिळून काय होतात, सगळे 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पे करावं लागतात. आता हे पैसे कुठं पे करायचे,
तर हे पैसे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागतं. कुठं पेमेंट करावं लागतं? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागतं. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला 9689141630 या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, म्हणजे फक्त लिंक टाका, एवढा जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक टाकून देईन. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं. ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पेमेंट केलं की आपोआप काय होतं, तुम्ही आपल्या कोर्सला जॉईन होता. म्हणजे जॉईन करण्याची सुद्धा गरज नाही. ते सगळं कसं आहे, ॲटोमॅटिक प्रक्रिया आहे. आपोआप तुम्ही ज्या सेकंदाला पेमेंट होईल त्याच सेकंदापासून तुम्ही काय होता, जॉईन होता. म्हणजे तुमचा 1 मिनिटही त्या ठिकाणी काय वाया जाणार नाही. ठीक आहे. बघूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? आता काय सांगितलं आपल्याला, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता असं आपल्याला विचारलं. मग बघा, मज्जाव करणे, धडा शिकवणे, विपर्यास करणे, पल्ला घाटणे. मग याचं काय आहे, प्रतिबंध करणे म्हणजेच काय, मज्जाव करणे. ठीक आहे. पुढे बघा 18 नंबर, मन पूर्ण करा. नावडतीचे डॅश 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 डॅश. मग नावडतीचे काय, तर नावडतीचे मीठ आळणी. मग नावडतीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ काय होतो, तर अप्रिय व्यक्तीची गोष्ट काय पसंत न करणे. मग ते एखादी व्यक्ती जर आपल्यासाठी अप्रिय असेल, मग तिने आपल्याला काही जरी दिलं तरी ती गोष्ट आपल्याला काय पसंत पडत नाही किंवा आपण ती पसंत करत नाही. का, तर ती व्यक्तीच आपल्याला पसंत नसते. मग ती म्हण काय आहे, नावडतीचे मीठ आळणी. ठीक आहे. पुढे बघा 19 नंबर, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. माहिती आहे तुम्हाला काय, वाजवीपेक्षा जास्त शहाणपण काय ठरतं, नुकसानकारक ठरतं. ठीक आहे. पुढे बघा, पुढील अपूर्ण मन पूर्ण करा. अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये. अन्नछत्रामध्ये जाऊन मिरपूड मागू नये म्हणजेच दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखी काही गोष्टी मागून मिजाज दाखवू नये. ठीक आहे. म्हणजे अन्नछत्रामध्ये काय असेल बाबा, ते खा गपचीप, त्याच्यात मीठच नाही, तिखटच नाही, तेलच कमी टाकलं, चपात्याला तेलच नाही लावलं, अशा चौकशा करायच्या नसतात. कारण आपण तिथं काय करतोय, मोफत जाऊन जेवतोय म्हणून जे आहे ते खायचं, कशाला कुठाने करायची. ठीक आहे. पुढे बघा, लांबलचक कंटाळवाणे भाषण. काय, लांबलचक कंटाळवाणे भाषण. मग त्यालाच आपण काय म्हणतो, एरंडाचे गुऱ्हाळ म्हणतो. काय म्हणतो, एरंडाचे गुऱ्हाळ. खूप महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारलेलं आहे. ठीक आहे. मग बघा त्याच्यानंतर क्वचित भेटणारे व्यक्ती म्हणजेच काय, उंबराचं फूल. मग उंबराचं फूल म्हणजे काय, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग उंबराचं फूल म्हणजे काय, क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणा, वस्तू म्हणा, काही म्हणा. थंडा फराळ करणे म्हणजे काय, उपाशी राहणे. अकलेचा कांदा असणे म्हणजे काय, बेअक्कल असणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर, कृतज्ञतेची प्रवृत्ती. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं, कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 शब्दाचा अर्थ तुम्हाला पाठ करायचा आहे. मग कृतज्ञ म्हणजे काय, तर गरज सरो वैद्य मरो, म्हणजे केलेला उपकार विसरणारा, त्याला आपण काय म्हणतो, कृतज्ञ म्हणतो. आणि कृतज्ञ म्हणजे कोण, केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा. ठीक आहे. बघा, गरज सरो वैद्य मरो, कृतज्ञती प्रवृत्ती किंवा उपकार विसरणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय, कमी मोबदल्यात जास्त काम घेणे. अग अग मशी मला कुठे नेशी, याचा अर्थ काय होतो, पोकळ सबब सांगून आपली फजिती करून घेणे किंवा फजिती लपवण्याचा प्रयत्न करणे. गरज सरो वैद्य मरो, एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे. गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे, त्यालाच काय म्हणतात, गरज सरो वैद्य मरो. पुढचा प्रश्न, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा, डोंगरा एवढी हवे आणि तिळा एवढी धावे म्हणजेच काय, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे किंवा कष्ट करण्याची तयारी नसणे. आयजीच्या जीवावर बायजी उदार. आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्या अर्थाची ओळख कोणती आहे, तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. ठीक आहे. म्हणजेच बघा, दुसऱ्याचा पैसा किंवा दुसऱ्याची वस्तू असेल तर हवा तशी उधळणे किंवा हवी तशी परस्पर दुसऱ्याला वाटून देणे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला आपला व्हिडिओ नक्की शेअर करत चला किंवा पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.